नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चिक खोबऱ्याच्या वड्या तयार करणार आहोत. त्यासाठी एक नारळ फोडून आपण ओल्या खोबऱ्याचा काळे असलेला भाग किंवा काळी पाट काढून घेतलेली आहे आणि हे खोबरं स्वच्छ धुवून आपण कोरडं करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या ओल्या नारळाचे काप करून घेऊया. तुम्ही इथं ओला नारळ किसून घेतला तरी चालेल. ओल्या नारळाचे सुरीने पटपट असे काप होत नाही आहेत, त्यामुळे मी आता चिपची किसणी घेतलेली आहे आणि चिपच्या किसणीने मी ह्याचे पातळ असे काप करून घेणार आहे. झटपट अशी ही रेसिपी तयार करण्यासाठी खोबरं किसत बसून वेळ घालवण्यापेक्षा आपण इथं काप करून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आपले खोबऱ्याचे काप तयार झालेले आहेत. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचे काप टाकून बारीक असं आपण हे वाटून घेणार आहोत. ओल्या नारळाचा किस आपला तयार झालेला आहे. मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे. एकदम कोरडं असं मी ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे. आणि आता आपण हा कुकरच्या डब्यात काढून घेऊया. आपण सुरुवातीला चिक शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी कुकरच्या डब्यात काढून घेतलेला आहे. इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे. हा गाईचा चिक आहे. आता आपण ह्या चिकापासून खरवस तयार करतात, पण आपण खरवस तयार न करता चिक खोबऱ्याच्या वड्या तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता हा घेतलेला चिक आपण ओल्या नारळाचा किस ज्या डब्यात काढलेला आहे त्यात काढून घेऊया. इथे आपण दुधाचा वापर केलेला नाही आहे, फक्त चिक वापरलेला आहे आणि चिकामध्ये ओलं खोबऱ्याचा किस एकजीव करून घेणार आहोत. आणि ह्या डब्यावर आपण आता एक झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून कुकरला लावल्यानंतर कुकरमधलं पाणी वाफेचं चिकामध्ये उतरता कामा नये. आणि आता जाळीवर ठेवून आपण हा डब्बा कुकरमध्ये ठेवून झाकण लावून आपण हाय फ्लेमवर सुरुवातीला एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. अशा आपण 4 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला चिक छान शिजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. कडा मोकळ्या केल्यानंतर मी चौकोनी असे काप करून घेणार आहे. चिकाचे आपण चौकोनी काप केले की मी तुम्हाला एक काढून दाखवते. तुम्ही बघू शकता ओल्या खोबऱ्याच्या आणि चिकाच्या छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. हा चिक तुम्ही किसून देखील घेऊ शकता, पण मी ते देखील किसून न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचे काप करून टाकणार आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे. आपण कुकरला चिक शिजवताना त्यात साखर किंवा गूळ काहीही वापरलेलं नाही आहे. त्यामुळे आता चिक आपला छान असा तयार झालेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यात त्याचे काप काढून मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता ज्या पॅनमध्ये आपण वड्या तयार करणार आहोत त्या पॅनमध्ये मिक्सरला वाटलेला चिक काढून घेऊया. दोन वाटी आपला चिक भरलेला आहे, तर मी इथं 1 वाटी साखर टाकून घेणार आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हा पॅन आता आपण गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवरच आपण साखर मेल्ट करून घेणार आहोत.
एकसारखं हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता आत्ता आपला चिकाचा पांढरा असा कलर आहे. पण जसं साखर मेल्ट होऊन चिकामध्ये मुरली जाईल तसं क्रीमी कलर यायला सुरुवात होतो. मीडियम फ्लेमवर मी एक 10 मिनटं हा चिक परतून घेतलेला आहे. साखर जशी मेल्ट होईल तसा आपला चिक पातळ झालेला आहे. पण मी पुन्हा एकदा परतून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावर एक 5 मिनटं पुन्हा परतून घेणार आहे. तुपामुळे छान असं मिश्रणाला चकाकी येते. आता यामध्ये आपण अर्धा चमचा विलायची पावडर टाकून 1 मिनिट परतून घेऊया. तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे. आता आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपण हे थापून घेऊया. मिश्रण आपलं थापून झालं की एक अर्धा तास मी हे थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता आपण सुरीच्या मदतीने चौकोनी अशा वड्या पाडून घेऊया. एकदम पौष्टिक आणि खाण्यासाठी पण चवदार अशा या चिक खोबऱ्याच्या वड्या लागतात. आता मी तुम्हाला यातली वडी एक काढून दाखवते. सहज अशा या वड्या निघतात. एकदम सुंदर अशी आपली चिक खोबऱ्याची वडी झाली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपल्या चिक खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत.